तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा 23 नोव्हेंबरला निकाल लागलेला आहे आणि यामध्ये महायुती सरकारचा जो आहे तो विजय झालेला आहे। म्हणजेच शिंदे सरकारची शिवसेना, त्याचप्रमाणे अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि त्याचप्रमाणे फडणवीस साहेबांची जी आहे ते बीजेपी हे बहुमताने तीनही पार्ट्या जे आहे ते निवडून आलेले आहे आणि आता महायुती सरकारचीच या ठिकाणी सत्ता बसणार आहे आणि महायुती सरकारचाच या ठिकाणी मुख्यमंत्री होणार आहे। आता यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार, देवेंद्र साहेब होणार की शिंदे साहेब होणार, यावर सध्या चर्चा सुरू आहे। पण त्यानंतर आपल्याला एक चर्चा करायची आहे की आता सरकार तर आलेलीच आहे, ज्या सरकारने आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिली ते सरकार आता निवडून आलेली आहे। म्हणजे याचा अर्थ काय, तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ते समोर सुरू राहणार आणि तुमच्या खात्यामध्ये समोर पैसे येत राहणार। तर त्याचप्रमाणे आता महिलांच्या मनामध्ये एक नवीन काही प्रश्न निर्माण झालेले आहे। ज्याप्रमाणे आता आपल्याला नवीन सरकार तयार झाले, आता नवीन मंत्रिमंडळ बसणार, तर आपल्याला आता नवीन अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे भरावे लागणार का? ज्या महिलांचे अर्ज आधीपासून पेंडिंग आहे त्यांच्या अर्जाचं काय होणार, किंवा ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया आला नाही किंवा ज्या महिलांना आता पूर्ण पैसे आले, आता ते समोरच्या पैशाची वाट पाहत आहे, तर ते पैसे आता त्यांच्या खात्यामध्ये कधी टाकले जाणार, या सर्व प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये देणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। ज्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली, आता ते सरकार परत निवडून तुम्ही दिलेलं आहे आणि आता तुमची जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ती पुढील 5 वर्षासाठी आता या ठिकाणी नॉनस्टॉप सुरू राहणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये आजपर्यंत 1500 असे 7500 रुपये जमा झाले। पण आता डिसेंबर महिन्याचे नोव्हेंबर महिन्यापासूनच तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपये टाकण्यात येणार आहे। ज्या महिलांना एकही रुपये अजूनपर्यंत मिळाला नाही त्यांच्या खात्यामध्ये 7500 प्लस 2100 असे 9500 रुपये त्या महिलांना या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। ज्या महिलांना 7500 रुपये पूर्ण मिळाले त्या महिलांना नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये म्हणजे येणाऱ्याच काही दिवसामध्ये 4 ते 5 दिवसामध्ये 30 तारखेपर्यंत किंवा डिसेंबरच्या 10 तारखेपर्यंत राहिलेल्या महिलांना आणि नवीन अर्ज भरलेल्या महिलांना, सर्व महिलांनी या ठिकाणी त्यांची उरलेली रक्कम किंवा राहिलेली जी काही रक्कम आहे ते त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। आणि त्याचप्रमाणे आता भरपूर महिलांना प्रश्न आहे की आता आपल्याला नवीन अर्ज भरावा लागणार का? तर बघा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जे काही पोर्टल आहे त्यामध्ये तुमचे ऑलरेडी अर्ज सेव्ह झालेले आहे आणि ही योजना फक्त आचारसंहिता सुरू असल्यामुळे, इलेक्शनमुळे काही दिवसांसाठी स्थगिती देण्यात आलेली होती। पण आता सरकार निवडून आल्यामुळे ही योजना जी आहे हे आता परत सुरू करण्यात आलेली आहे आणि ही योजना जी आहे आता चालू झालेली आहे। त्यामुळे आता कोणत्याच प्रकारचा कोणताच अर्ज, कोणतीच अपडेट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही, कोणताच नवीन अर्ज भरायचा नाही। ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह आहे, ज्या महिलांना आधीपासून पैसे मिळत आलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2100 रुपये डिसेंबर महिन्याचे टाकण्यात येणार आहे। नोव्हेंबरच्या 25 तारखेपासून तर डिसेंबरच्या 10 तारखेपर्यंत हे पैसे सर्वांच्या खात्यात टाकण्यात येणार आहे। आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्यांनी सर्वात आधी एक काम करायचं आहे, त्यांनी त्यांचा अर्ज ज्या ठिकाणाहून भरला असेल, पोर्टलवर भरला असेल किंवा अंगणवाडी सेविकेकडे भरला असेल, स्वतः ऑनलाईन भरला असेल, आधार केंद्र, सेतू केंद्रावर भरला असेल किंवा स्वतःच्या मोबाईलवरून भरला असेल, ज्यांना एकही रुपया या ठिकाणी मिळालेला नाही त्यांनी सर्वात आधी त्यांचा अर्ज चेक करायचा आहे। त्यांच्या अर्जावर 2 बटन आलेले आहे, 2 अपडेट आलेले आहे, त्यांना सर्वात आधी ते चेक करायचं आहे। जर तुमच्या अर्जावर संजय गांधी निराधार योजनेचं ग्रीन बटन असं आलेलं असेल आणि त्या ठिकाणी जर यस दिलेलं असेल तर तुम्हाला याआधी जरी पैसे मिळाले असेल तर आता त्यानंतर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही, त्या महिलांचे पैसे बंद होणार आहे। आणि ज्या महिलांना आतापर्यंत पूर्ण पैसे मिळाले आणि ज्या महिलांच्या अर्जावर संजय गांधी या ऑप्शनच्या खाली नो असं बटन आलेलं असेल त्या महिलांना जर पूर्ण पैसे आले असेल तर समोरच्या टप्प्याचे सुद्धा पैसे त्यांच्या खात्यामध्ये नॉर्मली जमा होणार आहे। आणि ज्यांना अजूनपर्यंत एकही रुपया आला नाही त्यांनी त्यांचा अर्ज चेक करायचा आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या ऑप्शनच्या बाजूला एक पेमेंटचं ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे, त्या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला माहित होईल की सरकारने तुमचे पैसे कधी कधी याआधी पाठवले होते, आधार सेटिंगचा प्रॉब्लेम होता, आधार मॅपिंगचा प्रॉब्लेम होता, तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले की नाही, कधी कधी सरकारने पैसे टाकले हे तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमची प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायची आहे। सर्वात जास्त महिलांची एकच प्रॉब्लेम होती की त्यांचं अकाउंट डीबीटी आधार सेटिंग म्हणजे आधार मॅपिंग, डीबीटी आधार लिंक हे ऍक्टिव्हेट नव्हतं आणि त्याच अर्जामध्येच त्या ठिकाणी कारण देण्यात आलेलं आहे की तुमचे पैसे कुठे अडकले, तुमचे पैसे अजूनपर्यंत का आले नाही। जर आता तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं असेल तर आता तुमचं जे काही सोमवारचा टप्पा सरकार टाकणार आहे नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यात आणि डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये सरकार सर्वांचे पैसे टाकणार आहे। आणि आता जर तुमचं डीबीटी आधार सेटिंग हे ऍक्टिव्हेट झालेलं असेल तर आता तुम्हाला काहीच करायची गरज नाही, तुम्हाला नवीन अर्ज भरायची गरज नाही किंवा नवीन अकाउंट काढण्याची गरज नाही किंवा डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट करण्याची गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये आता पुढच्या टप्प्यामध्ये 9500 रुपये
आणि ज्यांना पूर्ण पैसे मिळाले 7,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये 2100 रुपये या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। फक्त तुम्हाला सर्वात आधी तुमचं डीबीटी आधार सीडिंग हे आता ऑनलाईन ऍक्टिव्ह झालं आहे का हे सर्वात आधी चेक करायचं। या दोन्ही टॉपिकवर जे आहे ते मी व्हिडिओ बनवलेले आहे, ते व्हिडिओ तुम्ही जाऊन युट्यूबवर पाहू शकता। व्हिडिओच्या सर्वात शेवट तुम्हाला बॅनर येईल, लेफ्ट आणि राईट साईडला दोन्हीकडे 2 व्हिडिओचे बॅनर येईल, त्यावर तुम्ही क्लिक करून ते दोन्ही व्हिडिओ पाहू शकता। बघा, ज्या महिलांना अजूनपर्यंत 1ही रुपये या ठिकाणी आलेला नाही त्या महिलांनी सर्वात आधी त्यांचा अर्ज चेक करायचा आहे। मी या टॉपिकवर 2 ते 3 व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहे, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। कारण अपडेट आलेली आहे, 2 ऑप्शन आलेले आहे, त्या 2 ऑप्शन मध्ये जर तुमचे पैसे अडकले असेल तर तुमचे पैसे येणार की नाही ते तुम्हाला तिथेच समजणार आहे। तुम्हाला यापुढे पैसे मिळणार की नाही ते सुद्धा तुम्हाला तुमच्या अर्जातच समजणार आहे। त्यासाठी तुम्हाला तुमचा अर्ज चेक करायचा आहे। तुम्ही जर बाहेर कुठे सेतू केंद्रावर, अंगणवाडी सेविका, आधार केंद्रावर कुठेही अर्ज भरला असेल किंवा स्वतःच्या मोबाईलवर भरला असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर घेऊन जा आणि त्या ठिकाणी त्यांना सांगा की आम्हाला हा अर्ज चेक करून द्या आणि यावर असं ऑप्शन आलेलं आहे, आम्हाला ते पेमेंटचं ऑप्शन दाखवा। म्हणजे आमच्या पेमेंटच्या ऑप्शनमध्ये काय प्रॉब्लेम झाला, सरकारने जे पैसे पाठवले होते ते आमच्यापर्यंत का पोहोचले नाही ते संपूर्ण कारण तुम्हाला त्या ऑप्शनमध्ये दिसून येणार। काही महिलांना 7,500 पूर्ण मिळाले, काही महिलांना 3,000 मिळाले, 4,500 मिळाले, पण ज्या महिलांना 1ही रुपया मिळाला नाही त्यांनी सर्वात आधी हे काम करून घ्यायचं आहे। सर्वात आधी अर्ज चेक करून घ्या। जर तुमचं डीबीटी सीडिंग अजूनपर्यंत ऍक्टिव्हेट नसेल तर लगेच सोमवार, मंगळवारी, बुधवारी जाऊन पोस्ट बँकेमध्ये IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढून ठेवा। म्हणजे सरकार आता जेव्हा तुमचे पैसे पाठवणार तेव्हा तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये नॉर्मली जमा होणार। सर्वात महत्त्वाचं काम तुम्हाला हे करायचं आहे, तुम्हाला सर्वात आधी तुमचा अर्ज चेक करून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी तुमचं पेमेंटचे स्टेटस, हिस्ट्री काय आहे, कधी सरकारने पैसे टाकले, कशामुळे फेल झाले, आता तुम्हाला समोर काय करायचं आहे हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी समजून येईल। या टॉपिकवर आणखी काही मी जुने व्हिडिओ बनवलेले आहेत, ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर बघा, आता डायरेक्ट पैसे येणार आहे। ज्यांना पूर्ण पैसे मिळाले त्यांना 2100 रुपये जमा होणार आहे, ज्यांना 1ही रुपये मिळाला नाही त्यांना डायरेक्ट आता 9,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। तर बघा, कोणत्याच प्रकारे नवीन अर्ज भरण्याची गरज नाही किंवा अर्ज अपडेट करण्याची गरज नाही, फक्त डीबीटी आधार सीडिंग ऍक्टिव्हेट आहे का एवढंच चेक करायचं आणि दुसरं काम करायचं, अर्ज चेक करून घ्यायचा। संजय गांधीचं ऑप्शन आलं असेल तर पैसे मिळणार नाही, संजय गांधी यस बटन आलं असेल तर पैसे मिळणार नाही, संजय गांधी नो बटन आलं असेल तर तुमचे नॉर्मली पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, पूर्ण पैसे मिळणार किंवा 2100 मिळणार। 2100 कोणाला मिळणार तर 7,500 आले असेल पूर्ण तर 2100 मिळणार, 1ही रुपया आला नसेल तर 9,500 रुपये पूर्ण तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरच्या 10 तारखेपर्यंत, नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यात आणि डिसेंबरच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पूर्ण पैसे टाकले जाणार आहे। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।